नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी आता रणदिवेंच्या घरी जाणार म्हटल्यानंतर ती खूपच खुश असते. जानकी आता तिला गेटपाशी सोडायला येते. मग त्याच्यानंतर ओवी आता खुश होऊन जानकीला म्हणत असते, आई बघ ना, मी किती दिवसानंतर आपलं घर बघणार आहे. आई, आपण नेहमीसाठी इथे परत कधी राहायला येणार? याच्यावरती आता जानकी ओवीला सांगत असते की आपण इथे लवकरच राहायला येऊ. पण त्याआधी तुला आजीला भेटायचंय ना, मग तू वेळ का वाया घालवतीयस? जा लवकर. जानकी ओवीला आतमध्ये जायला सांगत असते. पण मात्र ओवी जानकीला म्हणत असते, आई मी एकटी आतमध्ये नाही जाणार. मला एकटीला आतमध्ये जायला कसं तरी होतं. पण मात्र तेवढ्यात बाजूला गार्डनमध्ये गुलाबदादा झाडांना पाणी घालत असतात. मग त्याच्यानंतर जानकी आता ओवीला समजावून सांगत असते आणि तिला म्हणत असते, का तुला कसं तरी वाटतंय? अगं हे आपलंच घर आहे. आणि तुला माहितीये का, आतमध्ये तुझा गुलाबजाम काका तुझी वाट बघतोय. सारंग काका, आजी, आई आणि तुला बघितल्यानंतर नानांना सुद्धा फार बरं वाटेल. नानांना तुला बघून अशी स्ट्रॉंग एनर्जी येईल. पण मात्र इकडे ओवीने हट्टच धरून घेतलेला असतो की तसं काहीही असतं ना तरी सुद्धा आई तू माझ्या बरोबर चल आतमध्ये. पण मात्र जानकी ओवीला म्हणत असते, अगं ओवी मला खूप कामं आहेत. मला खरंच नाही येता येणार, तू जा ना आतमध्ये. पण मात्र ओवी म्हणत असते की नाही तू चलच. पण मात्र तेवढ्यात जानकीचं लक्ष आता समोर जातं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या त्यांच्या रूम मध्ये येते तर आजी तिथे बसलेली असते. आजी कसला तरी विचार करत असते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या विचारते, आजी काय झालंय तुम्हाला? पण मात्र आजी ऐश्वर्यावरती ओढत म्हणते की तुला काय करायचंय ग? तू कोण आहे मला विचारणारी? मग आजीचं बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते, अहो आजी तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? ऐश्वर्या देखील आजीवरती ओरडत म्हणते की आजी नीट बोलायचं हा, कारण मी काय केलंय? आजी आता म्हणू लागते, मी काय केलं थांब तुला सांगते. काल तू सुमित्राशी किती उद्धटपणाने वागलीस, कसं वागतीयेस, कसं बोलतीयेस. अशाने ना तू सुमित्राच्या नजरेतून कायमची उतरशील, लक्षात ठेव. हे बघ गुंडे, मी तुला कायम साथ देते, पण मात्र काल तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. ऐश्वर्या आता आजीला म्हणते की अरे वा, काय मुलीचा पुळका येतोय. माझ्या चुकीकडे बोट दाखवण्यापेक्षा त्या काय चुकल्यात तर त्याच्याकडे लक्ष द्या. आजी आता आश्चर्याने ऐश्वर्याकडे बघायला लागते तर ऐश्वर्या आजीला म्हणते की हे बघा, डोळे वटारून बघायचं नाही हा. म्हणजे मी जे करते ते चुकीचं आणि आई जे वागतायत ते बरोबर का? दिवाळीच्या वेळी सगळी मरमर मी केली, सारंग बरोबर जाऊन कंदील मी आणला. फराळ जमत नसताना सुद्धा किचन मध्ये उभं राहून फराळ बनवण्याचा प्रयत्न तरी केला. आणि त्या डिनर सेटने काय केलं, गेली मुंबईला निघून केसचं कारण देऊन. लक्ष्मीपूजनाची अख्खी तयारी मी केली. लाईट जेव्हा गेले होते तेव्हा त्या माणसाला पैसे सुद्धा मीच दिले. आणि मला काय भेटलं? उठा बसता सगळ्यांचे टोमणे. जानकी असती तर तिने असं केलं असतं, जानकी असती तर तिने तसं केलं असतं. मला सांगा आजी, हे सगळं काय आहे? या घरामध्ये माझ्या कष्टाचं कोणाला कौतुक आहे की नाही? आजी, फक्त तुमच्यामुळे मी आईंच्या मागे पुढे करत असते, त्यांच्याशी गोड गोड बोलत असते. पण मात्र त्यांनी काय दिलं मला? ती जानकीची खोली सुद्धा अवंतिकाला दिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो लक्ष्मीहार असा छान पद्धतीने गळ्यात कोणाच्या घातला तर अवंतिकाच्या. वरती जानकी मला मिजाज दाखवून आपल्या घरामध्ये पावडर विकायला आली आणि वरती आईने तिची सगळी पावडर विकत घेतली. पण असं का? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आई तुमची अशी अपेक्षा आहे की मी आईंशी नीट बोलू आणि नीट वागू का? रुसली तर रुसली, मला काही फरक नाही पडत. आणि त्यांच्याशी मागे पुढे करायला मी काय जानकी नाहीये. तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता आजी आता लगेच तिच्यावरती ओरडत म्हणते की तुझं ना हेच चुकतंय. हे बघ, लक्षात ठेव, तुझ्या हातात जे काही आलंय ना ते तू घालवून बसशील. तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते, अरे वा, म्हणजे काय आलंय माझ्या हातात, काय मिळालंय मला? तो वकील एखाद्या कीर्तनाचं वाचन केल्यासारखं व्हीलचं वाचन करून गेला. हे दागिने, कंपनी, प्रॉपर्टी हे जे काही लिहिलंय ना ते फक्त व्हील मध्ये नमूद केलंय. आता ते सगळं आमच्या हातात येण्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर्स लागतील ना, मग कुठे प्रॉपर्टीचे पेपर्स? मग आजी आता ऐश्वर्याला म्हणत असते, अगं तुला हेच तर कळत नाहीये. आता प्रॉपर्टीचे पेपर्स नेमकं कुठे हे तुला समजून घेण्यासाठी तुला सुमित्राशी जुळवून नको का घ्यायला? आता मला सांग, या घरामध्ये सारंग आणि सौमित्र हे दोघेही सख्खे भाऊ आहेत की नाही? आणि मग या गोष्टी करता का होईना तुला त्यांच्याशी जुळवून घ्यावंच लागेल. पण नुसतं त्यांच्याशी नाही तर तुला अवंतिकाशी सुद्धा जुळवून घ्यावं लागेल. ऐश्वर्या आता म्हणत असते, तिच्याशी जुळवून घ्यायचंय त्या डिनर सेटशी, अडलंय माझं खेटर. हे बघा आजी, मी सांगते तुम्हाला, मला असे ना फालतूचे सल्ले देऊ नका. आणि ऐश्वर्या आजीवरती देखील भयंकर चिडत असते. ऐश्वर्याचं म्हणणं असतं, मी फार फार तर आईंशी जुळवून घेईल, पण मात्र बाकी घरातल्या कोणाशीही नाही. ऐश्वर्या आता रागातच लगेच इकडे खाली निघून येते. मग त्याच्यानंतर ऐश्वर्याचं बोलणं पाहता आजी तर डोक्यालाच हात मारून घेते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे समोर जानकीला तेवढ्यात गुलाबदादा दिसतात आणि जानकी गुलाबदादाला आवाज देऊन त्यांच्याकडे बोलवून घेते. त्याच्यानंतर गुलाबदादा विचारतात की वहिनीताई तुम्ही इथे काय करताय? आणि ओवीला विचारत असतो की ओवीताई बरं वाटतंय ना?
गुलाबदादा आता जानकीला म्हणत असतात, "वहिनी साहेब काय हो, काय झालं? समजा ठीक आहे ना?" जानकी आता गुलाबदादाला म्हणू लागते, "अहो काय आहे ना, ओवीला आजीची आठवण येत होती म्हणून मी तिला तिला भेटायला घेऊन आले. पण मॅडमला तर आतमध्ये जायला कसं तरी वाटतंय आणि म्हणूनच मी तुम्हाला हाक मारली. तुम्ही तिला आतमध्ये घेऊन जा की." पण मात्र गुलाबदादा जानकीला म्हणत असतात, "अहो वहिनी साहेब तुम्ही सुद्धा या ना." त्याच्यावरती जानकी म्हणत असते, "तसं काहीही नाहीये, पण मला खरंच खूप कामं आहे. कामं अशी अर्धवट सोडून मी कशी येऊ? आता मला येता येत नाहीये, पण मात्र पुढच्या वेळी नक्की. पण आता तिला घेऊन जा आणि तिची काळजी घ्या." त्याच्यानंतर जानकी आता ओवीला स्पष्टपणे सांगते की ओवी आतमध्ये कोणालाही त्रास द्यायचा नाही. मग त्याच्यानंतर गुलाबदादा आता ओवीला आतमध्ये घेऊन जातात आणि ओवी आतमध्ये जाताना खूपच खुश असते आणि उड्या मारतच आतमध्ये जाते. त्याच्यानंतर आता जानकी लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, आज या घरामध्ये ओवीची पावलं पडली आहेत, उद्या ऋषिकेशची सुद्धा असतील. ओवींना भेटून आईंना खरंच खूप बरं वाटेल आणि त्यांना जाणवेल की आतापर्यंत त्या काय मिस करत होत्या. मला खात्री आहे की माझं हे तुटलेलं घर मला पुन्हा जोडता येईल. त्याच्यानंतर जानकी आता तिची डिटर्जंट पावडर विकण्यासाठी तिच्या कामासाठी तिकडनं निघून जाते. त्यानंतर ते बाजार समितीमध्ये असलेले शेतकऱ्यांमध्ये असलेले ते सयाजीरावांची दोन माणसं त्यांच्याकडे घाईतच येतात. तर सयाजीराव आता त्यांना विचारतात, काय रे काय झालं, एवढ्या घाईत कुठे आलात? तर मग आता तो माणूस सयाजीरावांना म्हणू लागतो की सयाजी दादा, गावात तुमची असलेली भीती लोकांना फिकी पडती वाटतं. त्या ऋषिकेशनं त्या दिवशी बाजार समितीमध्ये येऊन गुर्मी दाखवली होती. आता तो प्रताप दाखवायला निघाला. त्या दिवशी ती योजना घेऊन आलो होतो ना, ती योजना आता तो खरी करून दाखवायलाय. जी माणसं त्यांच्या बाजूने गेली होती ना, त्यांना घेऊन तो मार्केटमध्ये बाजार लावतोय. तर सयाजीराव सुद्धा आता हसत या गोष्टीवरती विचार करत असतात. तर ते लोक म्हणत असतात, कमिशन नसलेला बाजार. आता तो शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट बाजारात विकणारे म्हणे. हे बघा सयाजी दादा, तो आपल्याला बाजूला करून शेतकऱ्यांच्या लई पुढं पुढं करायला लागलाय. पण मात्र सयाजीराव लगेच त्या लोकांना म्हणतात की करू दे ना त्याला पुढं पुढं. ते बेनं ना क्रांती घडवायला निघालंय. पण तुम्हाला माहिती का, जे घोळक्याच्या पुढं असतं ना, पहिली गोळी त्यालाच लागते. त्याचा डाव आपण त्याच्यावरतीच उलटवूयात. आपण त्या बाजारामध्ये ठाण मांडून बसलाय ना, आता त्याचा बाजार त्याच्यावरच उलटवूयात. त्याला आपण अशी अद्दल घडवायची ना की सुकलेल्या पिकासारखा तो गळून पडल. सयाजीराव आता म्हणत असतात की सगळ्या लोकांना फोन करा आणि त्यांना आत्ताच्या आत्ता मार्केटमध्ये घेऊन या. पण त्या ऋषिकेशची बोनी आता आपणच करूयात. त्याचा आपण मार्केटच मोडून टाकूयात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आणि नाना दोघेही त्यांच्या रूममध्ये असतात. सुमित्रा कपड्यांच्या घड्या घालत असते. पण मात्र तेवढ्यात लगेच आता सुमित्राला मस्का मारण्यासाठी ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये तिथे येते. ऐश्वर्या आता सुमित्राला विचारते की आई काय करताय? याच्यावरती सुमित्रा सांगते की कपड्यांच्या घड्या करते. दिवसभर नुसतीच बसून असते ना मी. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की द्या मी ठेवते. पण मात्र सुमित्रा म्हणते की नाही, घडी विस्कटलीये, ते सगळं मलाच ठीक करावं लागेल. तर मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि तिला म्हणत असते, आई खरंच सॉरी, मी जे काही बोलले त्याच्यासाठी. आई मला माहितीये मी जे काही बोलले, जे काही वागले ते खूप चुकीचं होतं. माझा टोन सुद्धा खूप चुकीचा लागला होता. आई खरंच सॉरी. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता ऐश्वर्याला म्हणते की तुझ्या आईची सुद्धा तू अशीच बोलतेस का? तर मग आता ऐश्वर्या म्हणते की हो, तसंच बोलते. कारण आईशी हक्काने बोलता येतं. कारण माहिती असतं की आई कधीच काही मनाला लागून नाही घेत. म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या आईच आहेत. मी तुम्हाला किती जरी आहो आई म्हणत असते ना, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल अगं आईचाच दर्जा आहे. ऐश्वर्या आता गोड गोड बोलून सुमित्राला आपल्या जाळ्यामध्ये परत ओढण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र सुमित्रा काय आता ऐश्वर्याच्या हाताला येणार नसते आणि सुमित्राला खरंच ऐश्वर्याचा राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, आई खरं तर मी खूप इन्सिक्युअर झाले होते. खरं तर ती जानकी तुझ्या दुःखाचं प्रदर्शन घेऊन तुमच्यासमोर उभी राहिली आणि असं काही झालं तर तुम्ही खूप इन्सिक्युअर होता. काल जे काही घडलं ना त्याच्यानंतर माझी खूप चिडचिड झाली. मला खूप राग आला होता आणि रागाच्या भरामध्ये म्हणून ते सगळं घडलं माझ्याकडून. ऐश्वर्या आता सुमित्रासमोर हात जोडत तिची माफी मागत असते. नाना सुद्धा आता तिथेच असतात आणि नाना सुद्धा ऐश्वर्याचा तो सगळा प्रकार पाहत असतात. सुमित्रा तिकडनं जाऊ लागते. पण मात्र आता ऐश्वर्या म्हणते, आई थांबा ना, माझं बोलणं ऐकून तुम्ही चाललात का? त्याच्यावरती सुमित्रा म्हणते, त्यांचं तोंड पुसायचंय, त्याच्यासाठी गरम पाणी आणि नॅपकिन आणायला चालली आहे. पण मात्र आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते, आई तुम्ही थांबा, मी देते आणून. आणि ऐश्वर्या तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र तेवढ्याच समोरनं गुलाबदादा घाईघाईमध्ये येतात. ऐश्वर्या आणि गुलाबदादा यांच्या दोघांची धडक होताना राहते आणि लगेच दाराशी तेवढ्यात आता ओवी देखील येते. ऐश्वर्याचं लक्ष आता ओवीकडे जातं आणि ऐश्वर्या लगेच विचारते की ओवी इथे काय करतीये? तर मग गुलाबदादा म्हणतात की वहिनी अहो ओवीताईला तिच्या आजीला भेटायचंय, म्हणून आईसाहेबांना सांगायला जात होतो की ओवीताई आल्यात. ऐश्वर्या आता म्हणते, कशाला? म्हणजे हिला का भेटायचं, हिला तिच्या आजीला? मागच्या वेळी तर खूप तोऱ्यात म्हणाली होतीस,
दोघे नाही तिघे, जिथे माझे आई बाबा नाही तिथे मी थांबणार नाही. आता ओवीला सुद्धा आता घडलेला मागच्या वेळीचा प्रकार आठवतो. ऐश्वर्या आता म्हणत असते, एवढ्याच जर का तुला तुझ्या आजीचा पुळका होता तर मग राहायचं नाही इथे, सोसलं असतं आम्ही तुला. ओवी आता ऐश्वर्याकडे बघत असते, पण मात्र ऐश्वर्या ओवीवरती ओरडत म्हणते, अशी काय बघतेस, खाली बघ, आत्ताच्या आत्ता इकडनं चालू पडायचं. ऐश्वर्या आता ओवीला तिकडनं जायला सांगत असते, पण मात्र ओवी ओरडत म्हणते की मी नाही जाणार इकडनं, कारण हे माझ्या आजीचं घर आहे. आता ऐश्वर्या म्हणू लागते, तू नाही जाणार का इकडनं? ऐश्वर्या आता ओवीच्या जवळ येते आणि तिला म्हणते, तंबू काढून बसलेल्या तुझ्या आईला सुद्धा मी इकडनं हकललंय आणि तुला या घरातून बाहेर काढायला मला कितीसा वेळ लागणार आहे. ऐश्वर्या आता ओवीचा हात पकडते आणि ओवीला घेऊन घराबाहेर जाऊ लागते. गुलाबदादा सुद्धा त्यांच्या मागेच असतात आणि गुलाबदादा ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. ऐश्वर्या ओवीला खाली ढकलवून देते, पण मात्र तेवढ्यात गुलाबदादा आता ओवीला पकडतात. ओवी आता खूपच रडायला लागते. मग त्याच्यानंतर गुलाबदादा आता ऐश्वर्याला म्हणतात की अहो वहिनी साहेब, तुम्ही असं काय करताय? ऐश्वर्या गुलाबदादाला म्हणते, हे बघ मालकीन मी या घराची, त्याच्यामुळे मी ठरवणार की इथे कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं. ऐश्वर्या ओवीला तिकडनं जायला सांगत असते. ऐश्वर्या ओवीवरती खूपच ओरडते आणि त्याच्यामुळे ओवी सुद्धा खूप घाबरते. ओवी रडतच लगेच तिकडनं निघून जाते आणि गुलाबदादा आता ओवीला थांबवू देखील नाही शकत. ओवी रडतच गेटच्या बाहेर निघून जाते आणि ऐश्वर्या सुद्धा आता घरात निघून जाते. आणि आता इकडे गुलाबदादा म्हणतात, हे सगळं मला आईसाहेबांना सांगायला पाहिजे, आणि गुलाबदादा लगेच तिकडे निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश बाजार समितीच्या लोकांना आता जिथे बाजार लावायचा त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो. ऋषिकेश आता त्यांना म्हणत असतो, हे बघा इथे खूप वर्दळ देखील असते आणि चारही बाजूने रस्ता आहे, इथल्या लोकांना लगेच आपला बाजार दिसेल. ऋषिकेश आता कुठे कुठे कसा कसा स्टॉल लावायचं सगळं आता शेतकऱ्यांना समजावून सांगत असतो आणि ऋषिकेशचं सगळं म्हणणं शेतकरी सुद्धा ऐकत असतात. त्याच्यानंतर आता ते सयाजीरावांचे लोक इकडे ऋषिकेशकडे आलेले असतात आणि त्यांना म्हणतात, काय लावले रे तू इथे, आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. पण मात्र ऋषिकेश त्यांना सांगतो की आम्ही इथे बाजार लावणार आहे. पण मात्र ते सयाजीरावांचे गुंड आता त्यांना स्पष्टपणे सांगतात की आम्ही तुम्हाला इथे बाजार नाही लावू देणार, तुम्हाला सांगितलं ना आत्ताच्या आत्ता इकडनं निघायचं, निघा चला. पण मात्र ऋषिकेश त्यांना म्हणतो, का ही जागा काही तुमच्या बापाची आहे का? पण मात्र तो माणूस म्हणत असतो, बाप कोणाचा काढतो तुला दाखवू का? पण मात्र ऋषिकेश म्हणतो, हे बघ ऋषिकेश रणदिवे नावे माझं, एकदा जर मी एखादी गोष्ट ठरवली ना तर ती ठरवलीच, बाजार इथेच लागणार, जर कोणामध्ये दम असेल ना तर त्यांनी दाखवा अडवून मला. ऋषिकेश आता म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का, वही माग. आणि तो माणूस आता ऋषिकेशच्या खांद्यावरती हात ठेवतो. ऋषिकेशला राग येतो आणि ऋषिकेश त्याला सनकन अशी एक मारतो. मग हे पाहता आजूबाजूचे लोक सुद्धा ऋषिकेशवरती वार करायला लागतात आणि त्या सयाजीरावांच्या लोकांची ऋषिकेश खूपच धोबीपछाड करत असतो. शेतकरी सुद्धा आता तो सगळा प्रकार पाहत असतात. आता ऋषिकेश त्या लोकांना मारतच असतो, पण मात्र सचिन भाऊ इकडे आता जानकीला फोन करतात आणि तिला सांगतात की वहिनी इथे बाजार समितीमध्ये लई मोठा कुटाणा झालाय, मारामारी झालीये, हे सयाजीरावांची माणसं आम्हा सगळ्यांना मारतायत. ऋषिकेश दादा त्यांना नडतायत, पण मात्र त्यांची माणसं जरा जास्त आहेत, तुम्ही या की लवकर. तर मग जानकी सुद्धा घाबरते आणि सचिन भाऊंना म्हणते की हो मी आलेच, आणि जानकी सुद्धा आता लगेच तिकडे जायला निघते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा बाहेर आल्यानंतर इकडे आता गुलाबदादा इकडे सुमित्राकडे येतात आणि तिला म्हणू लागतात, हे बघा आई साहेब, मी या घरचा नोकर आहे, पण मात्र हे जे काय होतंय ना ते मला अजिबात सहन नाही होते. सुमित्रा आता गुलाबला म्हणते, अरे काय झालं गुलाब, म्हणजे तुला कोणी काही बोललं का? पण याच्यावरती गुलाबदादा रडतच सांगत असतात की मला कोणीही काही नाही बोललं, पण आपल्या ओवीताईला खूपच सुनावलंय. अहो आई साहेब, ओवीताई तुम्हाला भेटायला इथे आल्या होत्या. सुमित्रा सुद्धा म्हणत असते, काय म्हणजे ओवी मला भेटायला इथे आली होती आणि तुम्हाला सांगितलं का नाही? गुलाबदादा तर सांगू लागतात की आई साहेब, मी तुम्हाला सांगायला येतच होतो, पण ऐश्वर्या वहिनीने अडवलं. ऐश्वर्या वहिनी ओवीला लई बडबडल्या, तिला नको नको ते बोलल्या. आईसाहेब, ती पोरगी तुम्हाला भेटायला तरसत होती, पण ऐश्वर्या वहिनीने तिला तिच्या हाताला धरून बाहेर काढलं आणि तिला ढकलवून दिलं. हे ऐकल्यानंतर आता सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा सुद्धा घाबरतच आता ओवीला शोधण्यासाठी बाहेर येते. आता सुमित्रा इकडे ओवीला शोधत असते आणि तिला म्हणत असते, ओवी बाळा तू कुठे, आजीला तुला भेटायचंय. सुमित्रा आता बाहेर गेटच्या बाहेर ओवीला पाहत असते आणि आता विचार करत असते, ही मुलगी कुठे गेली मला न भेटता. आणि सुमित्रा सुद्धा ओवीला न भेटल्यामुळे खूप रडत असते. ऋषिकेश आता इकडे सयाजीरावांच्या माणसांना खूपच मारत असतो. ऋषिकेश आता सयाजीरावांच्या माणसाची गचंडी पकडतो आणि त्याची मान पकडत त्याला म्हणत असतो, त्या सयाजीरावांचे पाळीव कुत्रे आहेत ना, तुम्ही सांगितलं होतं की माझ्या वाट्याला जाऊ नका, आमचा बाजार मोडायला तुम्ही इथे आला होतात ना, नाही एकेकाची हाडं मोडली ना तर माझं नाव सुद्धा ऋषिकेश रणदिवे नाही. ऋषिकेश त्या माणसांना मारतच असतो, पण मात्र त्यातली दोन माणसं ऋषिकेशला दोन्ही बाजूने घेरतात. त्याच्यानंतर आता त्यांनी पकडल्यानंतर तेवढ्यात एक माणूस ऋषिकेशला मागणं मारायला लागतो, पण मात्र तेवढ्याच समोर आता जानकी येते आणि तो वार जानकीच्याच डोक्याला लागतो. आता जानकीला लागल्यानंतर ऋषिकेश भयंकर चिडतो
आणि त्या माणसांना खूपच मारतो. शेतकरी सुद्धा आता सयाजीरावांच्या लोकांना खूपच कुटत असतात. शेवटी आता ते लोक सुद्धा मार खाऊन तिकडनं पळ काढतात. इकडे जानकीच्या डोक्याला लागलं असतं, त्याच्यामुळे जानकीला काहीच समजत नसतं. त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला सावरत असतो. जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते, मी ठीक आहे ऋषिकेश, तुम्ही ठीक आहात ना? ऋषिकेश लगेच जानकीला पिण्यासाठी आता पाणी देतो. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की कशाला आलीस तू इथे, तुला काही झालं असतं म्हणजे. याच्यावरती आता जानकी म्हणते की कसं काय होईल, तुमच्यावरती होणारा प्रत्येक वार मी माझ्यावरती घेईल. पण ऋषिकेश, हे सगळं काय? तुम्ही इथे बाजार लावायला आला होतात ना, हा कसला गोंधळ आहे? ऋषिकेश आता म्हणतो, मी जर काही चांगलं करायचं ठरवलं तर त्याच्यामुळे अडथळा निर्माण करणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे सयाजीराव. मागच्या वेळी फक्त त्याची मान मोडली होती, यावेळी त्याला चांगलाच पांगळा करतो आणि ऋषिकेश रागातच सयाजीरावांकडे जाऊ लागतो. पण जानकी आता ऋषिकेशला थांबवते आणि त्याला म्हणते, ऋषिकेश थांबा, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? हे सगळं सयाजीरावांनी केलंय ऋषिकेशचं म्हणणं असतं. मग दुसरं तिसरं कोण करणार? पण मात्र जानकी म्हणत असते, तुम्हाला फक्त संशय, हातामध्ये ठोस पुरावा असल्याशिवाय तुम्ही काय करणार आहे? आणि कित्येकदा मी तुम्हाला समजावून सांगितलं की मारामारी करून काहीही होणार नाहीये, जखमा दिल्याने फक्त जखमा वाढणार आहेत. सयाजीरावांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे ना, मग लक्षात ठेवा, एखाद्यावरती घाव घालायचा असेल ना तर चांगलं काम करून घालायचा. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे ओवी आता बाहेर बसलेली असते. जानकीला तेवढ्यात ओवी दिसते. जानकी लगेच ओवीकडे येते आणि तिला विचारते, तू इथे काय करतेस? त्याच्यावरती ओवी सांगते की मला ऐश्वर्या आंटीने तिकडनं घराबाहेर हकलवून दिलं. मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा ठरवते, जो त्रास तुला झालाय ना, तो त्रास त्या ऐश्वर्या आंटीला सुद्धा होणार. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता ओवीला शोधते. ओवी कुठेच सापडत नाही. सुमित्रा सुद्धा भयंकर चिडलेली असते. इकडे घरामध्ये येते आणि ऐश्वर्याला जोरात आवाज देऊन बोलवून घेते. ऐश्वर्याच्या हातामध्ये नाण्यांसाठी गरम पाणी आणि नॅपकिन असतं. तर मग सुमित्रा रागातच ते सगळं उधळून लावते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, कोण आहेस कोण तू, आणि तुला अधिकार कोणी दिला आमच्या ओवीला घराबाहेर काढण्याचा? सुमित्राचं हे सगळं बोलणं पाहता तर मग आता ऐश्वर्या चिऱ्याने तिच्याकडे पाहायला लागते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.